उपाध्यक्ष आणि त्यांनी आपल्याला ह्या आयोजनासाठी जी टीम फायनलला मॅन ऑफ द मॅच होणार आहे प्लेयर त्याच्यासाठी चांदीचं ब्रेसलेट दिलं आहे, तर त्यांच्यासाठी एक टाळी झाली पाहिजे. जो फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल त्याच्यासाठी आणि फायनल मॅच पूर्ण सतीश अशोक दादा असंच तुमचा आम्हाला हातभार लागत राहू द्या. तसेच आमच्या अनिल दादा मोरे आमच्या लोहारे विभाग असोसिएशनचे कार्याध्यक्ष त्यांचाही आम्हाला मोलाचं सहकार्य हमेशा लाभत असतं आणि त्यांनी आम्हाला ह्या पूर्ण टुर्नामेंटसाठी बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफी दिली, तरी आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. तर त्यांचा सत्कार आणि अनिल दादा मोरे यांचं नेतृत्व तर भरपूर मोठंच आहे. तसंच ते विठावा रहिवासी संघाचे आपले महाड पोलादपूरचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या ह्या अध्यक्षखाली भरपूर कामं व्यवस्थित करतात, तसंच आम्हालाही सहकार्य करतात. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद. तर अनिल दादांचा सत्कार आमचे शरद कदम यांच्या हस्ते करण्यात येईल. नक्कीच इनसाइड आउटचा चांगला देखणा फटका आपल्याला बघायला मिळाला. धावफलक अजून 4 धाव्यांनी पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या तर मात्र डबल 8 धावा. विनोदची बॅट मात्र इथं जळताना आपल्याला बघायला मिळते. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. बॉलर नेम आपला 12 मॅन तर इकडे नसेल तर नक्कीच आपण पाठवून द्यायचंय. बॉलर नेम फक्त सांगा ना. नक्कीच बाळा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र जबरदस्त चेंडू गुडलेनवरचा चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय, जातोय यष्टीरक्षकाकडे. एक जबरदस्त नक्कीच बाळा यांचं कौतुक करण्यास नक्कीच आपल्या एका हाताने सुद्धा जादू दाखवतोय. हँडिकॅप असताना सुद्धा एक जबरदस्त आगळी वेगळी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आलाय तो मात्र गोलंदाज बाळा. मोरगिरी सिंगाच्या माध्यमातून इथे मात्र उसळी घेणारा चेंडू नक्कीच चेंडूला पाठवून दिलाय गली आणि पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू फरार होईल. इथे मात्र रेषा पार येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. जबरदस्त फटकेबाजी आपण बघतोय. ते मात्र फलंदाज विनोदच्या माध्यमातून एक तेरी तो एक मेरी. नक्कीच धावफलक बघायला गेला तर एक चेंडू नक्कीच निर्धाव फेकला जातो, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती चांगला समाचार घेतला जातो. तो मात्र विनोदच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला. 12 धावा ऑन द बोर्ड पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच इथे मात्र अतिरिक्त चेंडू फेकलाय.
वाईट येतोय, वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव येते. धावफलक एकेदा वेळी पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतं. धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या मात्र तब्बल 13 रन्स, 13 धावा ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर, ते मात्र बाळा याचं एक लाजबाब गोलंदाजी फेकली जाते. इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हटली जाईल, कारण की पॉवर प्लेचं षटक आहेत आणि यामध्ये चौकार येतात. परंतु जर आपण निर्धाव चेंडू जर फेकत असतात तर A1 क्वालिटीची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला केले, पंच केले, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघाच्या इथे मात्र 3 धावा रोखल्यात आणि एकच धाव खर्च केले शेवटच्या चेंडूवरती. ते मात्र बाला याने जबरदस्त गोलंदाजी केली. षटक क्रमांक पहिले संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात, ते मात्र डबल डिजिट डबल फिगर, 14 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. जबरदस्त गोलंदाजी केली ते मात्र बाळा याने. एक भव्य दिव्य आयोजन आपण बघतोय, ते मात्र कालकाई क्रिकेट संघ पार्लेवाडी यांच्या माध्यमातून नक्कीच कालकाई चषक 2024 पर्व दुसरं, आणि या पर्व दुसऱ्यामध्ये नक्कीच आपण बघतोय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची भली मोठी स्पर्धा नक्कीच आपल्या भेटीला आली आहे. आणि यामध्ये नक्कीच आजचा हा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये कोण या मानाच्या ट्रॉफीवरती, सन्मानाच्या ट्रॉफीवरती सोनेरी अक्षरांनी नक्कीच नाव कोरलं जात आहे, याकडे सर्वांच्या उत्कंठ मात्र शिगेला पोहोचल्यात. आपल्याला नक्कीच आता मागच्या मॅचमध्ये सुद्धा जो अनाउन्समेंट केला की मॅन ऑफ द सिरीजसाठी चांदीचं ब्रेसलेट आहे, खरेच सरां मॅन ऑफ द मॅच का सिरीज सिरीजसाठी कॉइन ठेवलं, अरे ट्रॉफी पण आहे ना सिरीजसाठी. ओके, फायनलच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी जबरदस्त फटका. इथे मात्र अजून एक षटकार येतोय. 6 धावेने धावफलकाचा विचार केला, धावफलक जात आहे ते मात्र तब्बल 20 या आकड्यावरती. बॉलर नेम अमोल. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होईल तिथपर्यंत केलेली एक निर्धाव चेंडू, एकही धाव नाही आहे या चेंडूवरती. इथे मात्र गोलंदाजी वाक होते, अमोल गोलंदाज करतोय. इथे मात्र जबरदस्त स्ट्रोक, चेंडू फेकून दिले, ते मात्र मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू फरार होईल. सी मार रेषा पार. A1 क्वालिटीचा हा मात्र ब्रँडेड षटकार येतोय. विनोदला थांबवणं कुठेतरी कठीण झालंय, कारण की ओपनिंगला आलेल्या विनोदने चांगला समाचार घेतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आलेल्या 14 आणि या षटकामध्ये अवघा 3 चेंडू फेस केले, धावा कुठल्या आहेत तब्बल 12. जबरदस्त फटकेबाजी. इथं मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला केले, चेंडू फेकून दिले, ते मात्र गली आणि पॉइंटच्या दिशेने चेंडू फरार होईल. तो मात्र सी मा रेषा पार. येतोय अजून एक चौकार. 30 धावा ऑन द बोर्ड्स. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर, ते मात्र अमोलचं, आणि अमोलच्या फटक्यामध्ये, अमोलच्या षटकामध्ये नक्कीच चांगला समाचार घेतला जातोय. जबरदस्त फटकेबाजी केली जाते, एक येते हल्ला केला जातोय, तो मात्र विनोदच्या माध्यमातून. अजून एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फुल ऑर्लेनचा चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा स्किड झाला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू जातोय. आतापर्यंत चांगली फटकेबाजी केली ते मात्र विनोदने, त्याच्यासोबत साहिल आहे, परंतु साहिलने अजूनही एकही चेंडू फेस केलेला नाहीये. इथं मात्र पुन्हा एकदा पुल सक्सेसफुल, वंडरफुल, बिग हिट, बिग शॉट, चेंडू सीमा पार. येतोय अजून एक क्लासिकल षटकार. धावसंख्येचा उच्चांक गाठणारा हा षटकार असेल. धावफलकावरती धावा लागल्या ते मात्र तब्बल 36 रन्स ऑन द बोर्ड्स. 18.00च्या सरासरीने 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या. हा अमोलचा षटक होता, हा खूप महागडा षटक ठरलाय. 26 नाही 16 आले असतील, 30 झाले ना. 6 के 6 18 18 19 22 आणि हा बरोबर तब्बल 22 धावा खर्च केल्या ते मात्र अमोलने.
पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली बाळा याने. त्यानंतर मात्र अमोल आला, अमोलवरती अक्षरशः विनोद तुटून पडला आणि धावा खर्च केल्या. ते मात्र तब्बल 22. बॉलर नेम संदेश प्रथमेश, गोलंदाजी महाकवती. इथं मात्र खूपच सुंदर चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त, त्रिफळाचे फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र पहिला आई जननी माता चरणी या संघाला पहिला धक्का लागला जातोय. नक्कीच विनोदने चांगली फटकेबाजी केली, एकही चेंडू फेस केला नव्हता साहिलने. पहिला चेंडू फेस केला आणि त्यावरती नक्कीच 0 या धावसंख्येवरती तंबूच्या आसऱ्याला जातोय साहिल. बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक 2 तिसरं चालू आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूचा विचार केला. प्रथमेशचा जबरदस्त डिलिव्हरी आपण बघितली. पहिल्या चेंडूवरती यष्टा वाकवल्या. नक्कीच स्टार खेळाडू साहिल याला बॅक टू द डगआउट पाठवलाय. न्यू बॅटर किशोर येतोय मैदानाच्या आतमध्ये. किशोरला किशोर कामगिरी करावी लागेल कारण की त्याचा साथीदार विनोद चांगल्या टच मध्ये आहे. नक्कीच तब्बल 30 धावा विनोदच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. वैयक्तिक 30 आणि संघाच्या सुद्धा 30 धाब्यांवरती धावफलक स्थिरावलेले आहे. तिसरं षटक आहे. इथे मात्र बघायला गेला तर 15.00च्या सरासरीने पहिले 2 षटक आले. सॉरी 36 सॉरी चुकीची दुरुस्ती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर आपण बघतोय. इथं मात्र पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी बॅक टू बॅक दुसरा असं वाटलं नव्हतं की हा चेंडू यॉर्कर येईल, परंतु चांगली गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून. कारण की नक्कीच विचार केला अमरसारख्या गोलंदाजाने तब्बल 22 धावा खर्च केल्यात. इथे मात्र इकॉनॉमिकल डायनॅमिक षटक फेकण्यासाठी आलेल्या प्रथमेशने बॅक टू बॅकचे हे 2 फलंदाज बाद केलेत. विकेट हॅट्रिक असेल ते मात्र प्रथमेशला जबरदस्त गोलंदाजी आजच्या दिवसातील भेदक चेंडू म्हणून नक्कीच घोषित केलं जाईल. कारण की पहिल्या चेंडूचा विचार केला, बॅकच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. हा चेंडू एक बॉल ऑफ द डे असं म्हटलं जाईल. जबरदस्त गोलंदाजी. विकेट हॅट्रिक होते की काय प्रथमेशची. न्यू बॅट्समन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण आहे? प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश टू प्रथमेश नक्कीच सामना होईल, आपल्याला बघायला मिळेल. हॅट्रिक बॉल असेल हा. इथं मात्र लोअर फुल टच चेंडू होता. नक्कीच मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, एकदा कंप्लीट केली जाते आणि इथे मात्र मिसफिल्ड. चेंडू फरार होतोय सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षक होते परंतु अशा प्रकारे जर मिसफिल्ड आपण केली तर मात्र धावा येतील आणि एक चांगलं टार्गेट सेट केला जाईल. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन बसते ते मात्र तब्बल 40 धावा फॉर 0. नक्कीच 40 धावा ऑन द बोर्ड्स. 40 धावा धावफलकावरती लागल्या जाते. प्रथमेश इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. अपील केली जाते, लावड अपील, परंतु आमचे दोन्ही अंपायर्स विचार केला तर डीके उर्फ नक्कीच दत्ता कडव सर असतील, त्यात मात्र योगीराज बुटेरे सर असतील मॅन फ्रॉम पोवी यांच्या माध्यमातून नक्कीच एक जबरदस्त अंपायरिंग आपण आजच्या पूर्ण दिवसामध्ये, आजच्या पूर्ण सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा एक लाजबाब अंपायरिंग आपण बघितली. त्याचप्रमाणे आमचे लाईव्हचे 10 क्रिक लाईव्हचे सर्व सदस्य हे क्षण मात्र ही कलकाई चषकाची पूर्ण क्रिकेटची स्पर्धा कव्हरअप करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रथमेशने जबरदस्त गोलंदाजी केली. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4 धावा. क्लासिकल कमबॅक केलंय ते मात्र VSCC मोरगाई संघाच्या माध्यमावर. लेडिंग एज लागलेली आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. किती धावा मिळतील? चेंडू जातोय
4 धावांसाठी. नक्कीच या 4 धाव्यांनी धावफलकाचा विचार केला तर मात्र धावा जाऊन बसतात ते मात्र डबल 4 आठवण करून देतात धडाकेबाज फलंदाजाची. जर्सी नंबर 44 म्हणजे नक्कीच वीरेंद्र सहवाग, आपल्या इंडियन क्रिकेटचा एक 2011 वर्ल्ड कपचा एक अष्टपैलू खेळाडू. ओपनर्स वीरेंद्र सहवागची आठवण करून दिली ती मात्र या 44 या अंकाने. धावफलक कुठेतरी स्थिरावलं होतं ते मात्र आता जलदगीत्या पुढे जाताना बघायला मिळते. परंतु प्रथमेशने जो कमबॅक करून दिला, फक्त धावा खर्च केल्या 8, पूर्ण जखडून ठेवलंय ते मात्र आईजणनी माता चरई या संघाला. मोरगिरी संघाचा विचार केले पहिले 2 षटक खूप धावा खर्च केलेल्या, त्यानंतर मात्र या 8च धावा आल्यात. एक जबरदस्त इकॉनॉमिकल गोलंदाजी केली प्रथमेशच्या माध्यमातून. पुढचा इथे मात्र जबरदस्त हिट केला. बॉलर नेम काय? बॉलर नेम इथं मात्र फुलटॉस चेंडू टाकला होता, स्लोअर फुलटॉस होता, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. इथे मात्र निर्धाव चेंडू येतो, एक तेरी तर एक मेरी. नक्कीच पुला चेंडू निर्धाव फेकण्यात यश आलंय ते मात्र गोलंदाज पवनला. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन बसले ते मात्र 50 रन्स ऑन द बोर्ड. 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षकांमध्ये फरक आणि नक्कीच चेंजेस आपल्याला बघायला मिळत आहेत. स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. आमच्या आयोजक कमिटीकडनं आपल्याला सातत्याने कॉल दिले जातात, कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल आणि सेमीफायनलचे सुद्धा सामने खेळायचे आहेत. पुढचा चेंडू पवन यांचा. इथे मात्र फुल टच चेंडू, मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक इथे नाहीये. चेंडू फरार होईल, सीमा रेषा पार. येतोय अजून एक चौकार. या चौकाराच्या साह्याने मात्र धावफलकाचा विचार केला. धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय तर मात्र तब्बल 54 रन्स, 54 धावा ऑन द बोर्ड्स. इथे मात्र बघायला गेला तर मात्र प्रथमेशने टॉप गिअर टाकलाय. शेवटचा षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये प्रथमेशच्या बॅटमधनं आलेले हे विनोद का ओके विनोदच्या बॅटमध्ये येणारे हे चौकार आपल्याला बघायला मिळत आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. हा 55 धावा ऑन द बोर्ड. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. यापुढील मॅच असेल ती मात्र डीकेएम करंजे पायटेवाडी विपक्ष पितळवाडी काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल यापुढील आपली मॅच असेल आपण टॉस का बॉस यामध्ये नक्कीच सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक डीकेएम करंजे पायटेवाडी विपक्ष काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी या दोन्ही संघाचे. शेवटचा चेंडू असेल षटकातील. धावफलकावरती धावांचा विचार केला. 56 रन्स ऑन द बोर्ड्स. शेवटचा चेंडू असेल षटकातील. इथं मात्र जबरदस्त चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. विनोदने मात्र नॉट आउट धावा केल्यात. तब्बल 46 धावांची खेळी गेली आहे. जबरदस्त बॅटिंग, लाज जबाब आजच्या दिवसातील गुड.
एकच आहे. संपले रे कुठे गेला तो? संपले. प्रवीण दादा यांचं म्हणजे हे मी माझं नाव टाका शैलेश पवार. तर या ठिकाणी लगेच दादांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं यशोचित मान सन्मान करणार आहोत. तर नक्कीच आज माननीय श्री प्रवीण भाऊ राऊत यांना विनंती असेल की आपण हा मान सन्मान स्वीकारायचा आहे. तर आम्ही विनंती करू माननीय श्री शैलेश दादा पवार यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रवीण भाऊ राऊत यांच्या या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं यशोचित मान सन्मान करायचा आहे. मायाची शाल या स्पर्धेचा आठवण म्हणून सन्मान चिन्ह रंगबिरंगी फुलानं सजलेला फुलगुच्छे देऊन या ठिकाणी प्रवीण भाऊ राऊत यांच्या या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या वतीनं यशोचित मान सन्मान आपण करायचा आहे. तर नक्कीच या ठिकाणी दादांचं आपण पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष मनापासून स्वागत करूया. दादा आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर दोन्ही टीमचा 12वा खेळाडू या ठिकाणी यायचा आहे. तर नक्कीच दादांना आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती प्रवीण भाऊ राऊत आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक असे स्वागत आहे. जाऊया ऑनगेट मॅचच्या दिशेनं. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी स्क्वेअर किट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट आलाय. डॉट बॉलनं सुरुवात करत असताना या ठिकाणी गोलंदाज तर पित्तलवाडी आणि पायटेवाडी संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी समोर यायचं आहे. दादांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस देखील करणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे समोर आणि प्रवीण भाऊ राऊत यांना विनंती असेल की दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस आपण कंप्लीट करायचा आहे. तर नक्कीच दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस देखील या ठिकाणी कंप्लीट केला जाईल. शिवसेना उपशहर प्रमुख या ठिकाणी आपण पाहतायत प्रवीण भाऊ राऊत यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस देखील करतोय. तर नक्कीच थँक्यू सो मच दादा. आपण लगेच आपल्या या ठिकाणी नक्कीच आपल्या चेअरवरती आपण स्थानपन्न व्हायचं आहे. एक मिनिट. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गुडलेन स्पॉट फक्त त्या ठिकाणी टॅप केलं दिशा देण्यात आली आहे परंतु पॉइंटला खेळाडू उपस्थित आहेत आणि की चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 या धाव फलकावरती तब्बल 57 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी चेस करायचा आहे आणि सुरुवात या ठिकाणी अगदी शांतमय सुरुवात करतायत. गुडलेन स्पॉट ऑन साइडला अगदी पुल करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये या ठिकाणी. पहिला तर या ठिकाणी हा निर्धाव चेंडू षटक पहिलं संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती फक्त आणि फक्त 6 पाहायला मिळत आहेत. फक्त 6 धावा फलकावरती अजूनही 51 धावा बनवायच्या आहेत. अति प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट येऊन पोहोचलाय 17.00 सरासरीनं या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत. प्रति ओव्हर मध्ये 17 धावा कुठाव्या लागतील आणि षटक क्रमांक 2 गुणाला गोलंदाज साहिल.
18 चेंडू 51 धावसंख्येची गरज. आता मात्र ताबडतोड इनिंग मैदानाच्या आत साकारावी लागेल. दोन्ही सलामी वीर आहेत. पहिल्या षटकाचा नक्कीच त्यांनी अंदाज घेतला, खेळपेटीचा अंदाज घेतला, कशा प्रकारे चेंडू येतात, कशा प्रकारे स्किट होतात, कशा प्रकारे टर्न होतात, पूर्णपणे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त अभ्यास केला. आता मात्र इथनं त्या अभ्यास केलेल्या खेळाचा काहीतरी आता उपयोग करावा लागेल. सातत्याने आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. 18 चेंडू 51 धावसंख्येची गरज. तर चला साहिल फास्ट खेळायचं आहे. यॉकर लेन खुदून काढलाय, फटका चांगला अगदी 20 मध्ये हा चेंडू पाठवला, अगदी डीप मध्ये किशोर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एकच धाव, सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये या ठिकाणी. आपण पाहिलं तर नक्कीच चरई संघाला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर आहे, लाईन चांगली आहे, अगदी फॉलो देखील केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. सातत्याने प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी नक्कीच मोरगिरी संघावरती दबाव निर्माण करून जाणारा. गुडले स्पॉटचा हा चेंडू ऑन साइडला टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु इथनं पाहिलं काय, पहिल्या स्लीपमध्ये खरा फिल्डिंगचा नजारा. बॉल जाईल सरळ पुन्हा एकदा. थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे 4 रन. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 11 धाव फलकावरती. 11 धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही पाहिले तर 45 धावा बनवायच्या आहेत. थोडं कठीण आव्हान होत असताना पण पाहायला मिळते, परंतु इथनं अजून एक निर्धाव चेंडू. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते या ठिकाणी. गोलंदाजी लाजबाब. सातत्याने प्रत्येक वेळेला प्रत्येक टप्पा बदलण्यात येतोय. आधी लाईन आणि लेनचा वापर करत असताना सातत्याने डॉट पर्सेंटेज, प्रत्येक डॉट बॉल लाईन आणि लेनचा वापर करत असताना सातत्याने डॉट पर्सेंटेज, प्रत्येक डॉट बॉल दबावाचं कारण बनून जाईल. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपले मान्यवर पाहतात. नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री प्रवीण भाऊ राऊत हे देखील नक्कीच विचार केला तर 7 ते 8 वर्षाआधी जर आपण मागे पाहिलं तर हे देखील एक चांगले क्रिकेटर होते. नक्कीच चांगला खेळ नक्कीच प्रवीण दादाने देखील दाखवला होता, परंतु आता नक्कीच दादा आपण पाहतात नक्कीच षटक क्रमांक दुसरं संपलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 12 धाव फलकावरती. आता मात्र 12 चेंडू आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची गरज. 12-45 चं समीकरण आहे. किशोर बॉलर नेम काय? असं शैलेश पवार करणं आपला स्पॉन्सर आहे आणि शरद साहेब. गुडले स्पॉटचा हा चेंडू, परंतु पंचांचा इशारा येणं बाकी आहे. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा. एक अवांतर धाव फलकावरती ऍड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या धाव फलकावरती. 12 चेंडू 44 धावसंख्येची गरज. गुडले स्पॉट ऑन साइडला इथे पुन्हा एकदा हा चेंडू सोडून दिलाय, कारण की इथे माहिती आहे हा चेंडू खराब आहे, परंतु तरी देखील काही गरज नव्हती रन्स घेण्याची. परंतु इथनं रनआउटच्या माध्यमातून आपण पाहतायत फलंदाज बाद होत आहेत. परतावा लागेल इथनं आपण पाहतायत ते म्हणजेच प्रथमेश यांना फलंदाज बाद.
इथे पुन्हा एकदा आपण पाहतायत फुलरलेनचा चेंडू, परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉल, एक अबांतर धाव मिळते. परंतु इथनं सातत्याने आता मोठमोठे फटके खेळावे लागतील, कारण की दिल्ली अभी दूर आहे असं म्हणावं लागेल. गुडले स्पॉट पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँबलचा संपर्क नाहीये. सातत्याने या ठिकाणी आपण पाहतात निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट बॉल सामना पूर्णपणे आपण पाहू शकता सर्व संघाच्या बाजूनं जिंकू शकतो, परंतु इथनं प्रत्येक मोठा फटका हा सामना नक्कीच मोरगिरी संघाच्या बाजूनं जिंकू शकतो. इथनं हुक केला, आला बॉल आला. इथे हा देखील फटका भरपूर चांगला. ओव्हरचा विचार केला तर धावा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 धावा पाहायला मिळतात. 27 धावा मित्रांनो. इतना अजून एक फटका चौकार पाहायला मिळतोय. धावा संख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच तर षटक क्रमांक तिसरंही या ठिकाणी संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले ते म्हणजेच 33 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये अजूनही 24 धावा संख्येची गरज. 6 बॉल 24 धावा संख्येची गरज आहे. सहा बॉल आणि 24 धावा संख्येची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. गोलंदाज विनोद यांना पण पाहता. स्ट्राइक वरती फलंदाज मनोज यांना पाहता. कंप्लीट पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला नक्कीच आम्ही समीकरण सांगत जाऊ. आता मात्र 5 बॉल आणि 22 धावा संख्येची गरज. 5 बॉल मध्ये लग्गा मित्रांमध्ये नक्कीच 4 मोठे फटके खेचावे लागतील आता, कारण की 22 धावा बनवायच्या. 3 षटकार 1 चौकार मॅच फिनिश होऊन जाईल. ते म्हणजेच मोरगिरी संघासाठी यॉर्कर लेन खोदून काढलाय फटका. या ठिकाणी अगदी आपण पाहू शकता चांगला, परंतु या ठिकाणी स्ट्राइक रोटेट होते. जो फलंदाज आक्रमकता दाखवत होता त्याला स्ट्राइक देणं भरपूर गरजेचं आहे आणि त्याच खेळाडूला सध्या तरी स्ट्राइक दिले. 4 बॉल 21 धावा संख्येची गरज आहे. 4 बॉल आणि 21 धावा संख्येची गरज. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाणार का ह्याचं उत्तर या बॉल वरती मिळणार, परंतु इथे हा चेंडू
सांगते मी तर म्हणेन या ठिकाणी चरई संघाला बॉल अडलाय त्या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट होत आहेत. धाबा संख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 38 धाबा पाहायला मिळत आहेत. 3-19 जर लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर स्कोर लेवल होणार, परंतु एक खराब चेंडूची वाट पाहावी लागेल. हा चेंडू भरपूर निर्णायक आहे. 3 बॉल 19 ची गरज. फुल टॉस होता, परभणी होती, परंतु परभणी स्वीकारता आली नाहीये आणि त्यानंतर या बॉल वरती फक्त एक सिंगल. सामना पूर्णपणे आता हा झुकलाय तो म्हणजेच आई जननी माता चरई संघाच्या बाजूला. 2 बॉल 18 धाबा संख्येची गरज. आणि हा निर्धाव चेंडू आहे. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे, फक्त आणि फक्त औपचारिकता. 1 बॉल 18 धाबा संख्येची गरज. जर का सुरुवातीलाच अटॅक केला असता तर नक्कीच हा सामना मोरगिरी संघाच्या बाजूनं नक्कीच झुकला असता, परंतु हार पत्करावी लागते. हार्ड लक टीम मोरगिरी संघ. सामना जिंकला तो म्हणजे आई जननी माता चरई संघानं अभिनंदन. आणि यामाचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगली बॅटिंग त्याने दाखवले. तब्बल त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले तर 46 धाबा आल्या. अर्थात तोच फलंदाज ठरलाय, विनोद ठरलाय यामाचा मॅन ऑफ द मॅच. तर विनोद आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. त्याच्या बॅटमध्ये तब्बल 46